शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांची निर्मिती, पुरवठा आणि जे मेहनती शेतकरी आहेत ज्यांनी कष्ट करून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेतलेलं आहे अशा काही शेतकऱ्यांच्या स्टोरीज किंवा अशा काही शेतकऱ्यांचा अनुभव हा तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याच्या आधी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं एक्सपोर्टला हार्वेस्टिंग चालू आहे. खूप चांगला रेट मिळालेला आहे. 26 रुपये 50 पैशांनी रेट मिळालाय. शेतकरी जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्र, जिल्हा पुणे, तालुका इंदापूर, गाव आहे बावडा, इथले हे शेतकरी आहेत आणि खूप चांगली मेहनत हे दोन मुलं आणि हे शेतकरी स्वतः बाप लेकांनी इथं चांगली बाग व्यवस्थापन केलेलं आहे आणि त्याचा परिणाम आज एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग होतंय. एकदम टॉपचा रेट पण मिळतोय. एकूण ह्या साधारणतः 10 महिन्यातले जे काही प्रयत्न आहेत ते आज या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. काका पूर्ण नाव? नारायण दत्तात्रय आगलावे हे शेतकरी आहेत. गाव आहे बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. प्रवीण, तुमच्याकडे एकूण सगळं क्षेत्र किती आहे? 30 एकर आहे. त्या 30 एकर मध्ये आजच्या घडीला कुठली कुठली पिकं उभी आहेत? ऊस, केळ आणि मका आहे. ऊस, केळ आणि मका. आणि हे सगळे एवढ्या 30 एकराला पाण्याची काय सुविधा? पुढे या. पाण्याची शेटपळ तलाव एक आहे आणि इकडे निरा नदून एक पाईपलाईन आहे. बोर आहे. बर. ही जी केळीची बाग आहे तर ही किती एकरावरती, किती बाय किती अंतरावरती रोप बसवली? केळीची बाग 2 एकर आहे. 6 बाय 5 अंतर ठेवलेलं आहे आणि 2300 रोप बसलेली आहेत. आणि साधारणपणे केळी लागवड करायच्या आधी या क्षेत्रात काय होत? क्षेत्रात मकवान केलत. कसं क्षेत्र तयार केलं सांगा. मका केलती. मका झाल्यावर पहिल्यांदा उभी नांगरट केली, परत आडवी नांगरट केली आणि डबल फन्नी करून परत रोप लावली. रोप लावताना सपाट लावलेत बेडवर का? सपाट रोप लावलेली. काय वातावरण होतं त्यावेळेस? वातावरण त्यावेळेस टेम्परेचरच होतं. काय नाही अडचण आली पण नाही रोप. तर पूर्ण उन्हाळ्यातली लागवड होती, सपाट लागवड केली होती आणि तिथपासूनच सगळं व्यवस्थापन करत आलं. शेणखताचा वापर ह्या क्षेत्राला किती केला आपण? शेणखताला 4 डंपिंग टाकला होता आणि कोंबड खताचे 100 गोणे टाकले होते. 100 बॅग कोंबडीचा खत आणि 4 डंपिंग शेणखत सुरुवातीला टाकले. सुरुवातीला क्षेत्र तयार करताना. क्षेत्र तयार करताना. तर एक जनरली आतापर्यंत ह्या बागेला रासायनिक डोस किती वेळा दिलेले? 3 वेळा रासायनिक डोस दिलाय. आणि ड्रिपचं जे औषध आहे ते किती किती दिवसाच्या अंतराने सोडताय? ड्रिपला 8 दिवसाच्या अंतराने सोडतो. 8 दिवस. आतापर्यंत घडावरती फवारणी किती झाली? 4 फवारण्या झाली त्या घडावर. 4 फवारण्या. आता एक गोष्ट सांगायची की काय रोप, खत, फवारण्या, औषध, लेबर हे सगळं मिळून ह्या 2200 रोपांना प्रवीण आगलावे यांना किती रुपयापर्यंतचा खर्च आला? 1.25 लाखापर्यंत आला खर्च. 2.25 लाख रुपयापर्यंतचा खर्च आलेला आहे. आज साधारणतः काय रेट हार्वेस्टिंग आहे? 26 रुपये 50 पैशांनी चालू आहे रेट. साधारणतः किती अंदाजे माल निघाला? 10 टनाची गाडी फुल होईल आज. म्हणजे साधारणतः आपला जो खर्च आहे तो सुरुवातीला पहिल्या गाडीतच खर्च, म्हणजे रेट चांगले आहेत म्हणून ह्या दोन्ही बाजू असतात. कधी रेट बी असतोय, भुईसपाट बी असतोय, असं काही नाही. पण एक जनरली किती वर्षापासून केळी करताय तुम्ही? झालं 4-5 वर्ष, 6 वर्ष झाले असतील. ह्या 6 वर्षात सगळ्यात टॉपचा रेट काय घेतला तुम्ही? आजच घेतला. आज घेतलाय. आणि सगळ्यात खाली एकदम लो रेट कधी घेतला? काय चालूच असतो कोरोनामध्ये. त्यामुळे किती रुपये त्यावेळेस? किती 7-8 रुपये. 4 पासून दिलत मग. होय. 4च्या खाली नाही आला. 4च्या खाली नाही आला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? माल जात नव्हता बाहेर. माल बाहेर जात नव्हता आणि घेतले होते कोरोना माल जायचा अकलूज, इंदापूर. त्यामुळे घेतलं गरज नव्हतं ना, रेट काही मिळायचा. क्वालिटी असून. हो क्वालिटी नव्हता. कोरोना संपल्यावर मग कसा दर परत देशात माल जायला लागला. त्यावेळेस किती होती कोरोनामध्ये? काय 2 एकर होती. आज एकदम म्हणजे तुमच्या जशी केळी लावताय तसे पहिल्यांदा ही रेट एवढा? पहिल्यांदा. म्हणजे आणि असं वाटतंय का म्हणजे थोडस दिवस बदलले तर दिवस बदलले ऊसापेक्षा बरं केळीचं. ऊसाचं कारखान्यात चोरायचं काय करायचं. पण दिवस बदलले तसं दिवस बदलले. तर ऊस शेतकरी असणार तुम्ही? पहिल्यापासून ऊसच लावत असणार. 3 पिढ्या झालं ऊस करतोय आमच्या आजोबापासून. 3 पिढ्या. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कुठंतरी आर्थिक समृद्धी शेतकऱ्याच्या घर प्रपंचाला हातभार ह्या केळी पिकामुळे लाभलाय. आज एक्सपोर्ट होतंय
आणि हे फक्त आमच्या रोपामुळे नाहीये, त्यांच्या कष्टामुळे. नुसती रोपं नाहीये तर त्यासोबतच जमिनीची ताकद आहे, पाण्याचं व्यवस्थापन आहे, डबल लॅटरलचा वापर आहे, खर्च शेतकरी करतात आहे. रात्रंदिवस ही दोघं पोरं आबत्ते ते इथं सगळं आहे की ना. हो खरं आहे का खोटं? खरं खरं. तर हे सगळ्या नियोजनातनं ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बरं, अजून एक प्रश्न आहे मला, ह्या 10 महिन्यात प्रवीण आगलावेंना झोप लागली नाही असं काही वातावरण झालं होतं का? गारपीट, वारं, वादळ नाही काय सुद्धा नव्हतं. कधी सुरुवातीपासून सुरुवातीपासून नाही काय अडचण वाऱ्या आली. वादळात नाही वातावरण नाही वातावरणाच होतं वारं ही, पण नाही काय अडचण आली एवढी. म्हणजे ते भीती वाटली नाही अशी लय नाही मोठं वादळ. कशाचीच नाही 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 आजूबाजूला कुठं पडझड ही काय 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 सुद्धा एक सुद्धा रोप पडले नाही. तर केळी सगळ्यात महत्वाचा विषय फक्त भीती, रिस्क तेवढीच आहे. म्हणजे दुसरे रेट जर सोडला तर मग बाकीचं भीती म्हणलं तर फक्त वाऱ्या वादळाचीच, आणि त्यातनं पण ही पार पडली. म्हणजे 10 महिन्यात काहीच प्रॉब्लेम आला नाही. सुरुवातीला फक्त टेम्परेचर सुरुवातीलाच फक्त टेम्परेचर होतं, पण काय नाही अडचण आली. परत रोप लागली, चिटकून निघली चांगली. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात आहे, हे नारायण आगलावे असे जे काही शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांचं पहिले तुम्ही बघा कसं नियोजन केलेलं आहे किंवा काय बागेचं व्यवस्थापन केलेलं आहे, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्या केळी पिकाची लागवड करावी. आता माहित नसलं डायरेक्ट काहीतरी करत बसते शेतकरी, अंतर हुकला म्हणजे एकदा रोप हुकली काय, अंतर हुकला काय, नाही तर एक कुठली गोष्ट चुकली का सगळं ढासळते. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये आज हे सगळं व्यवस्थापन, बावडा गाव आहे, तालुका इंदापूर आणि जिल्हा पुणे, पश्चिम महाराष्ट्रातली ही केळीची बाग, आगलावे बंधू, बाप लेक, आणि त्यांचं हे व्यवस्थापन आज बघतोय. 26 रुपये 50 पैसे एक्सपोर्टचे. मला मी बोलतोय की अजून. हा बोला की. नाही नाही चालू बोला. नाही बोलतोय. बोलतो की हा, बोला. शेतकऱ्यांनी खेळच करा म्हणतो, ऊसात काय राहिलं नाही, दरी आहे असं बोलतो, म्हणू का? हा बोला की. शेतकऱ्यांनी आता इथून मोर केळच करावी, डाळिंब करावं, ऊसात काय सुद्धा राहिलेलं नाही. ऊसात सगळी कारखाना साहेब, चेअरमन नुसतं त्यांचंच पोट भरणार, आपल्याकडे त्यांचं भरल्यावर पुन्हा काय यायचं या? नाही, खरी गोष्ट आहे बरं का. हे जी ही आतूनही आलंय. पिढ्या झाल्या ऊस पडतोय, असंच चाललंय या. गावा दर वाढवून नाही, काय नाही सारखं असं देऊन घेऊ. त्यामुळे इथून मोर शेतकऱ्यांनी केळ आणि डाळिंब करणे. म्हणजे सांगण्या पाठीमागचं हेच आहे की आतून आलंय त्यांच्या. हो. आणि घर प्रपंच चालवायचं असलं तर शेतकऱ्याला काय ना काय तर नगदी पीक घ्यावं लागेल, जे की 10-11 महिन्यात हातात पैसे येतील. तसं आज जरी इथं ऊस असतं तर काय झालं असतं? काय नाही, कवा ऊस आता तुटून गेल्या वर्षाने पुन्हा बिल, त्याला पुन्हा आंदोलन, बिला पायी तसला राहणार काय नाही. केळ आणि डाळिंब बस. तर इंदापूर म्हणजे सोलापूर जिल्ह्याची बाउंड्री आहे, आणि केळ आणि डाळिंब दोन नारायण अप्पांनी सांगितले की 2 पिकं तेवढी घ्या. हे आजचा मेसेज आहे इंदापूर मधनं नारायण आगलावेंचा. अशाच प्रकारच्या व्हिडिओ मध्ये, अशाच प्रकारच्या बागेत शेतकऱ्याचा दर 26.5 रुपये आलेला आहे. उसाला एवढा दर, उसाला लय झालं 3, ते बी आंदोलन करून 3, आणि 18 महिन्यात 1.5 वर्षाला हातात पैसे. 2 वर्षांनी बिल ऊस तुटल्यावर ही खरी तळमळ आहे बरं का, आतून यायला लागले त्यांच्या. म्हणजे हे काय म्हणतो आपण, स्क्रिप्टेड दिलेलं नाही ह्यांना बोला म्हणून. आम्ही 3 पिढ्या झालं. मी सारखं आंदोलनात असतो. हो. तर सांगण्या पाठीमागचं एकच मी काय करताय. तर सांगण्या पाठीमागचा एकच उद्देश आहे, तुमच्याकडे 10 एकर ऊस असू द्या, कमीत कमी 2 एकर केळ लावा. आज 2 एकर ऊस लावा, 8 एकर केळ लावा. होय तर. 2 एकर ऊस लावा आणि 8 एकर केळ, बाकीचं मका काय करा, डाळिंब करा, पण 2 एकर ऊस लावा, तर तुम्ही टिकचाल शेतकरी सगळी. तर थांबूया आजच्या या व्हिडिओ मध्ये. इंदापूर तालुका आणि गाव आहे बावडा.